ऐनपूर रावेर आजंदे रस्त्याची दयनीय अवस्था। रावेर आजंदा ऐनपूर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून प्रवाशांचे हाल दिवसेंदिवस वाढत आहेत। रावेर पासून अवघ्या 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आजंदे रावेर दरम्यान रस्त्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। अनेक ठिकाणी डांबर पूर्णपणे उकडून खोल खड्डे निर्माण झाले असून वाहतूक अत्यंत धोकादायक झाली आहे। विशेषतः रावेर पासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावरील पाईपलाईनसाठी जेसीबीनं खोदलेले खड्डे रात्रीच्या वेळी हे दिसत नसल्यानं गंभीर अपघाताचा धोका आणखीनच वाढला आहे। स्थानिक नागरिकांच्या मते रस्ता बांधकामाच्या वेळी रावेरसह अजंदे दरम्यानच्या काही भागासाठी आवश्यक परवानगी न मिळाल्यानं काम अर्धवटच राहिलंय। मात्र या अपूर्ण कामाकडे गेली अनेक दिवस सातत्यानं दुर्लक्ष झालंय, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। दररोज हजारो वाहनं या मार्गावरून जात आहेत। खड्डेमय उखडलेल्या आणि वळणदार रस्त्यामुळे दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारकांना वारंवार अपघाताचा धोका निर्माण होत आहे। खराब रस्त्यामुळे वाहनांचे नुकसान, वेळेची नासधूस आणि प्रवासातील ताण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे। मध्येच इंटरनॅशनल राका हायस्कूल व पोद्दार हायस्कूल रावेरकडे जाणारा व रावेरकडून ऐनपूरकडे जाणारा दैनंदिन सेवांना जोडणारा हा मुख्य मार्ग उद्ध्वस्त असल्यानं सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत। या मार्गावरील अजंदे, निंबोल, ऐनपूर, खिरडी, निंबोरा येथून वाहनं मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात। सततच्या जड वाहतुकीमुळे खड्डे अधिक मोठ्या प्रमाणात वाढत असून 4 व्हीलर अनेक दुचाकीस्वार खोल खड्ड्यांमुळे घसरून पडल्याच्या घटना घडत आहेत। काही वाहनधारक जखमी झाल्याचं देखील समोर आलंय। या धोकादायक परिस्थितीमुळे नागरिक आणि वाहनधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्त्यावरील खड्डे तातडीनं बुजविण्यासह संपूर्ण रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे। DSP न्यूज लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जितू इंगळे। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।